नमस्कार. आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट अशी तोंडाची चव वाढवणारी मेथीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत. आता प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनवत असतात. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही मेथीची भाजी बनवली ना, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही हमेशा अशाच बनवाल. तर त्यासाठी एक मोठी गड्डी मी मेथीची अशा पद्धतीने निसून घेतलेली आहे. आता ही भाजी ना आपल्याला व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घ्यायची. तर सगळ्यात अगोदर ना इथं मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्या. ह्या भाजीसाठी लसूण थोडा जास्त टाकायचा आहे म्हणजे चव छान लागते. त्यानंतर 8 ते 10 हिरव्या मिरच्या टाकल्यात. त्यानंतर भरपूर असे शेंगदाणे भाजून घेतलेत. याच्यावरची साल अजिबात काढलेली नाही. मी असे शेंगदाणे टाकून घेणार आहे. तुम्ही साल काढली तरीसुद्धा चालेल. आणि तिखटचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण ही भाजी थोडी तिखट असली ना की छान अशी चविष्ट लागते. आता याला पाणी न घालता आपल्याला मिक्सर चालू बंद करीत अशा पद्धतीने एकदम जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. बारीक अजिबात वाटायचं नाही. तर सगळ्यात अगोदर गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तेल टाकायचे म्हणजे भाजीच्या अंदाजाप्रमाणे. त्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपले 1 चमचे जिरे टाकायचे. जिरे छान असं तेलामध्ये तडतडल्यानंतर लगेच एक मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला आहे. हा कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे. छान असा आपल्या लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता कांदा हा आपल्या हलकासा असा लालसर करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हळूहळू कांद्याचा कलरही लालसर झालेला आहे. आता लगेच आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ना, शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण हे सुद्धा याच्यामध्ये लगेच टाकून घ्यायचं. आता हे वाटण सुरुवातीला ओलसर वाटतं, पण जसं जसं आपण भाजून आज छान असं कोरडं आणि मोकळं सुटसुटीत होतं. आता बरेचसे जण ह्या भाजीमध्ये ना, भाजी शिजल्यानंतर वरून शेंगदाण्याचा कूट टाकतात. पण तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने शेंगदाणे डायरेक्ट असे टाकून बघा. एवढी छान भाजी होईल ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही हमेशा असंच बनवता, एवढी चविष्ट आपली भाजी होईल. तर बघू शकता हळूहळू मस्त असे भाजलेले आहे. मस्त मोकळं सुटसुटीतसुद्धा झालेलं आहे. असं केल्यामुळे काय होतं मिरच्यामधला सुद्धा कच्चेपणा चालला जातो. तर बघू शकता मस्त आपलं हे वाटण छान असं भाजलेलं आहे. चांगलं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. आता आपल्याला निवडून घेतलेली मेथीची भाजी स्वच्छ धुवून याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता ही भाजी सुरुवातीला जास्त असते त्यामुळे व्यवस्थित हलवता येत नाही किंवा नीट व्यवस्थित मिक्स करता येत नाही. पण जशी जशी आपण याला शिजत येईल तसं कमी होतं. अशा पद्धतीने बघू शकता. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे. सुरुवातीला फास्ट गॅसवरती याला मिक्स करायचं आहे. आता कवळी भाजी असल्यामुळे पटकन शिजते आणि भरपूर असं याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे बघू शकताय. हळूहळू भरपूर याला पाणी सुटतं. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर भाजी आपली कमी झालेली आहे. पहिलं किती होती ना, आता बघू शकता तुम्ही किती भाजी झालेली आहे. आता भाजी कमी झाल्यानंतरच मग आपल्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कारण भाजी जास्त असल्यामुळे मिठाचा अंदाज आपल्याला समजत नाही. पण अशी भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग आपल्या याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि परत 2 ते 3 मिनिटं फास्ट गॅसवरती याला मिक्स करून घ्यायचं आहे. कारण याला भरपूर पाणी सुटलेलं असते. थोडंसं इथलं पाणी आटवून घ्यायचं आहे आणि थोडंसंच पाणी राहिल्यानंतर मग आपल्याला कमी गॅस करून याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त अशी भाजी मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता थोड्या वेळाच्या नंतर मी झाकण खोलून बघितलेलं आहे. भाजी मस्त अशी मऊसूत शिजलेली, यातलं पाणीसुद्धा सगळं आटलेलं आहे आणि दिसायला तुम्ही बघू शकता काय भारी भाजी दिसू राहिलेली. मस्त एकदम झणझणीत आणि एकदम टेस्टी चविष्ट अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही एकदम अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. आता ही भाजी आपली तयार झालेली आहे. आणखी 2 ते 3 मिनिटं फास्ट गॅसवरती परतून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि भाजी बघू शकता तुम्ही किती मस्त अशी दिसू राहिली. एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट अशी भाजी बनवून तयार झाली आहे. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी छान आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा ना अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. गरम गरम भाजी खायला घ्यायची, चपातीबरोबर, भाकरीबरोबर एकदम छान लागते. आता सध्या थंडीचा सीझन चालू आहे, भरपूर अशा भाज्या येतात. त्यामुळे एकदा नक्कीच अशा पद्धतीने भाजी बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि कशी वाटली ना रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.